नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि जसे की मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण एक सिरीज चालू केली ती म्हणजे माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि त्याच्यामध्ये 2011 ते 2022 या तब्बल 11 वर्षातले आपण जे आतापर्यंत आयोगाने जे प्रश्न विचारले, मग ते राज्यसेवा मेन्स असो नाही तर कोणत्याही परीक्षा असो, कंबाईन BC वगैरे, सो आतापर्यंत ज्या सगळ्या एक्झाम आहे त्याचं काय करतोय आपण विश्लेषण बघतोय। आणि ते कशाच्या दृष्टीनं, तर ते आहे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क मुख्य परीक्षा, जी ती तुमची 2 सप्टेंबर आणि त्या ठिकाणी 7 सप्टेंबरला होईल। ठीक आहे। आणि या परीक्षेच्या दृष्टीनं काय केलं आहे की आपण हा संपूर्ण आढावा घेतोय। ठीक आहे। त्याच्या आधी की या संदर्भात माझा एक कोर्स आहे 199चा, जो कायद्याचा कोर्स आहे। ठीक आहे। याच्यामध्ये आपण संपूर्ण PYQ ॲनालिसिस तसेच दोन्ही कायदे हे जे आहेत बाय ट्रिक्स तुम्हाला समजून सांगितले की जेणेकरून तुम्हाला 100% मार्क्स देतील, आउट ऑफ मार्क्स देतील, अशा प्रकारे आपण हा कोर्स फॉर्म केला आहे। सो तुम्ही ॲपवर जाऊन ही बॅच परचेस करू शकता। ठीक आहे। चला तर सुरुवात करूया आता या सेशनला। बघा, व्यवस्थित लक्ष द्या। आपण काय बघतोय की या ठिकाणी आधी आपण 25 प्रश्नांचं विश्लेषण बघितलं होतं, आता 26व्या प्रश्नापासून विश्लेषण करतोय। ठीक आहे। आणि या सोर्ससाठी जर तुम्हाला पूर्ण नोट्स पाहिजे असेल आपली, ठीक आहे, विदर्भ आयएस अकॅडमीची जी माझ्याद्वारे लिहिलेली जी आपली पुस्तक आहे, कायदे पुस्तक, ते तुम्हाला विदर्भ आयएसला कॉल करून तुम्हाला ते मिळू शकेल। ओके, ठीक आहे। चलो बघा, लक्ष द्या। आता प्रश्न आहे तुमचा की माहिती अधिकार अधिनियम 2005 असिस्टन्स मेन्स 2012चा प्रश्न आहे आणि व्याख्या कलमावर प्रश्न आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील 2E नुसार, ठीक आहे, 2E नुसार सक्षम प्राधिकाऱ्यामध्ये कोणाचा समावेश होतो। ठीक आहे। आणि याच्यावर जर तुम्हाला आठवत असेल, मी पहिल्या 25 प्रश्नात सांगितलं होतं की जिथं पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ऑप्शन दिसलं लगेच ते टर्मिनेट करायचं, कारण की लक्षात ठेवा की हे कधीच सक्षम प्राधिकारी असू शकत नाही। सक्षम प्राधिकारी म्हणजे काय की ज्याच्या नावानं कार्यकारी आदेश निघत असतो। आता हा काय भानगड आहे, तर ही भानगड आपण काय करूया त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे समजून घेऊ। ओके, आता बघा, लक्ष द्या। माहिती अधिकार कायद्याचं कलम जे 2 आहे, ओके, आणि कोणत्याही कायद्याचं कलम जे 2 असतं ते काय असतं, व्याख्या कलम। काही कायदे आहेत ज्याच्यामध्ये 2 व्याख्या कलम नाही, पण तो आपला विषयाचा भाग नाही। सो याच्यामध्ये 2E ची जी व्याख्या आहे, ठीक आहे, इथं दिली आहे सक्षम प्राधिकारी। आता सक्षम प्राधिकारी म्हणजे काय समजून घ्या। सक्षम म्हणजे काय असते, काहीतरी क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो, ठीक आहे, प्राधिकारी म्हणजे अधिकारी। ओके, मग आता सर सक्षम प्राधिकाऱ्याची व्याख्या काय दिली, तर लक्षात द्या, भारतात वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टिट्यूशन आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या इन्स्टिट्यूशनचं काय आहे, प्रत्येक प्रकारचं वेगवेगळं कार्य आहे। काही संस्था अशा आहेत की ज्या देशाच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत, ठीक आहे, आणि तिथं RTI आपण सरसकट लागू करू शकत नाही, कारण की भारतात कायदा करायचा असेल तर कायदा काय असते, विभिन्न घटकाला विभिन्न प्रकारे लागू होत असतो। मग आता काय आहे की तुमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये फॉर एक्झाम्पल समजा विदर्भ आयएस अकॅडमी आहे आणि विदर्भ आयएस अकॅडमी हे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे समजा शासनाचं, आणि इथं जर कायदा लागू करायचा असेल तर मग या ठिकाणी पवन सरांना ती अधिकार दिले पाहिजे की विदर्भ आयएसला कशा प्रकारे कायदा लागू होईल। कारण की जर शासनानं कायदा बनवला तर त्याला इंटरनल सिस्टम माहित नाही विदर्भ आयएसची कशी चालते, सो त्यामुळे ते अधिकार त्यांना द्यायचे। कळलं का? मग काय असते विदर्भ आयएस अकॅडमी कशा, म्हणजे विदर्भ आयएस अकॅडमी नाही, गव्हर्नमेंटचं कोणतंही इन्स्टिट्यूशन असेल, ॲक्च्युअलमध्ये विदर्भला हा कायदा लागू असेल का नाही, ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे। सो एखादं इन्स्टिट्यूशन आहे, याला हा कायदा कशा प्रकारे लागू होईल, ठीक आहे, यासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत। आणि 2E ची जी व्याख्या आहे इथं सांगितलं आहे की बघा, लक्ष द्या, व्हेरियस इन्स्टिट्यूटमध्ये कायदे करण्याचा अधिकार, ठीक आहे, म्हणजे हा कायदा नियम कसा लागू होईल हे करण्याचा अधिकार आम्ही वेगवेगळ्या लोकांना देतोय। फॉर एक्झाम्पल समजा संविधानाने निर्माण केलेल्या संस्था आहेत, ठीक आहे, संविधानाने निर्मित संस्था, मग ज्या MP असतील, UPSC असेल, ठीक आहे, किंवा CAG असेल, ओके, अशा ज्या संस्था आहे याच्या बाबतीत जे अधिकार आहेत ते राष्ट्रपती आहे किंवा राज्यपालाला आहे। कारण की तुम्ही लक्षात घ्या की राज्याचा आणि केंद्राचा कारभार, राज्याचा कारभार हा राज्यपालाच्या नावाने चालतो, तो केंद्राचा कोणाच्या नावाने चालतो, राष्ट्रपतीच्या नावाने चालतो, हे लक्षात असू द्या। सो त्याच्यामुळे त्याच्यानंतर दुसरं आहे, जर समजा त्या ठिकाणी विधानसभा असेल, ठीक आहे, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, याच्या बाबतीत जो त्याचा पीठासीन अधिकारी असेल, म्हणजे चेअरपर्सन म्हणून, मी इथं अध्यक्ष लिहितोय,
सर मग सभापती वगैरे होतो हे तुम्ही समजून घ्या. फक्त तिथला जो मेन असेल चेअरपर्सन तो काय असेल, तिथला सक्षम प्राधिकारी असेल, तो ठरवेल की या ठिकाणी हा कायदा कसा लागू होईल. त्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा आहे, लोकसभा आणि राज्यसभा आहे. इथं हा कायदा कसा लागू होईल हे ठरवण्याचे जे अधिकार आहेत ना, त्या ठिकाणी तिथल्या अध्यक्षाला आहेत. कळलं. त्यानंतर हा कायदा सर्वोच्च न्यायालयाला कशा प्रकारे लागू असेल. आता तुम्ही मला सांगा की सर्वोच्च न्यायालयाला जर हा कायदा लागू करायचा असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी हा कायदा कोणाच्या नावानं, म्हणजे कोण असेल त्या ठिकाणी सक्षम प्राधिकारी कोण असेल, तर त्या ठिकाणी असतात सर, ते म्हणजे भारताचे सरन्यायाधीश. कोण असतात? भारताचे सरन्यायाधीश. ठीक आहे. त्याच्यानंतर उच्च न्यायालय आहे आणि या उच्च न्यायालयाच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल तर उच्च न्यायालयाचा जो मुख्य न्यायमूर्ती असतो, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा आहे तर महाराष्ट्राचा मुख्य न्यायमूर्ती, त्या ठिकाणी कलकत्ताचा असेल तर कलकत्ताचा मुख्य न्यायमूर्ती, अशा प्रकारे सक्षम प्राधिकारी असतो. आणि आयोगाचा सर्वात फेवरेट क्वेश्चन, सर्वात आवडीचा क्वेश्चन तो म्हणजे जर युनियन टेरिटोरी असेल, म्हणजे केंद्रशासित प्रदेश असेल, तर केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भात सक्षम प्राधिकारी कोण, तर आयोग ते नाही विचारत. आयोग विचारतं की संविधानाचा जे अनुच्छेद आहे त्याच्या 239 अन्वये तयार केलेला जो असेल, निर्माण केलेला जो असेल तो प्रशासक, ज्याला तुम्ही नायब राज्यपाल किंवा ऍडमिनिस्ट्रेटर, प्रशासक असं म्हणता. आलं का लक्षात? कळलं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो हे काय, सक्षम प्राधिकाऱ्यामध्ये अशा एवढ्या अधिकाऱ्यांचा समावेश होतो. इथे कोणाचा समावेश होत नाही आयोग जे नेहमी विचारतं, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान, कारण की हे सल्ला देण्यासाठी असतात, कार्य करण्यासाठी असतात का? नाही. सो याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. आणि यांना काय आहे, या कायद्यानुसार जर तुम्ही बघितलं तर यांना आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये हा कायदा कसा लागू होईल याच्या संदर्भात नियम करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. मग बघा इथं काय दिसतं, लोकसभेचा सभापती लोकसभेच्या बाबतीत, भारताचे राष्ट्रपती संविधान निर्माण केलेल्या संस्थांच्या बाबतीत, सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत. मुख्यमंत्री असेल का? नाही. सो ते निघून गेलं. आता पुढे बघा, माहिती अधिकाराखाली माहितीची मागणी कशी असू शकते. हे बघा, माहिती अधिकार जो कायदा आहे, या माहिती अधिकाराच्या अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तो अर्ज तुम्ही काय करू शकता. आता त्या संदर्भात व्यवस्थित मी तुम्हाला एक फ्लो चार्ट सांगतो, तो व्यवस्थितरित्या समजून घ्या. ठीक आहे. हे कायदे अगदी सोपी असतात. कायदे ना कायद्याच्या भाषेत जर शिकून घेतले आणि तुमच्या दररोजच्या ॲप्लिकेशनमध्ये, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल असं अज्युम करायचं की मी RTIचा अर्ज भरतोय आणि त्या पद्धतीने जर करून घेतला तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजतात. आता बघा, फॉर एक्झाम्पल समजा काय आहे की तुम्हाला RTIचा अर्ज करायचा आहे. तुम्ही काय केले, तुमच्या तहसील ऑफिसमध्ये गेले किंवा तुमच्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये गेले. ठीक आहे. तहसील ऑफिस कशाला, आपण घेऊ तुमच्या गावची ग्रामपंचायत. आणि त्या ग्रामपंचायतमध्ये काय असतं की तुम्ही जसे ग्रामपंचायतमध्ये एंटर व्हाल तसं जे ग्रामसेवक बसलेला असतो त्याची जी नेमप्लेट म्हणजे नावाची पाटी लावलेली असते. समजा आता पवन सर तिथं आहेत, पवन भारसाकडे ग्रामसेवक तथा जनमाहिती अधिकारी असं नाव असते. मग जनमाहिती अधिकारी नाव दिसलं की तुम्हाला लगेच समजतं की याच्याकडे RTIचा अर्ज भरायचा आहे. मग तुमच्या ग्रामपंचायतमध्ये गेले तर तुमचा RTI अधिकारी झाला तुमचा ग्रामसेवक. आणि ग्रामसेवकाकडे गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्याला म्हणता की मला माहितीचा काय करायचा आहे, अर्ज भरायचा आहे. ठीक आहे. अर्ज भरायचा आहे तर एक लक्षात घ्या, हा जो कायदा आहे, हा कायदा म्हटल्यापेक्षा महाराष्ट्रानं हा कायदा लागू करण्यासाठी जे नियम केले आहेत त्याच्यामध्ये नमुना क्रमांक अ आहे. आणि हा नमुना क्रमांक अ जो आहे हा आहे तुमचा RTIचा नमुना. ठीक आहे. RTIचा नमुना आहे. मग तो तुम्हाला तो फॉर्म देईल आणि तुम्हाला तो भरावा लागेल. ठीक आहे. एक पहिला मार्ग हा अनुसरू शकता तुम्ही. दुसरा मार्ग हा आहे, तुम्ही काय करू शकता, लेखी साधनाद्वारे. लेखी साधनाद्वारे म्हणजे नमुन्यातच केलं पाहिजे असं नाही. तुम्ही घरून जर एखाद्या कागदावर लिहून आणलं, ठीक आहे, वहीच्या कागदावर किंवा कोऱ्या पेजवर लिहून आणलं तरीही चालते. किंवा तुम्ही काय करू शकता, इलेक्ट्रिक साधनाद्वारे. इलेक्ट्रिक साधन म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक्स साधनाद्वारे म्हणजे ईमेल आहे. ठीक आहे. ईमेल वगैरे सो याच्याद्वारे. बाय पोस्ट पण करू शकता. बरं, हे बघा, हे लेखी तुम्ही पोस्टानं पण पाठवू शकता. एक तर तुम्ही डायरेक्ट देऊ शकता, समक्ष देऊ शकता किंवा पोस्टद्वारे पाठवू शकता. आणि इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे तुम्ही देऊ शकता, म्हणजे मेल वगैरे करून देऊ शकता. ठीक आहे, वेबसाईटवर वगैरे. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे RTI ऑनलाईन करणारं जे राज्य आहे ते महाराष्ट्र. सो तुम्ही RTI वगैरे तिथं भरू शकता. ठीक आहे. म्हणजेच एक लक्षात ठेवायचं, एक तर कसं करू शकता तुम्ही, एक तर लेखी देऊ शकता, म्हणजे पोस्टानं पाठवाल किंवा स्वतः लिहून द्याल.
इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे द्याल, मेल ID वगैरे असेल तर, नाही तर मग RTIचा अर्ज ऑनलाईन भराल. मग तुम्ही कसा करू शकत नाही, असं करू शकता का की त्या अधिकाऱ्यासमोर गेलो आणि तुम्ही अधिकारी मी तुमच्या समोर की बाबा हां काय काम आहे तुम्हाला, मला RTI भरायचं आहे. तुम्ही म्हणा कशा संदर्भात, तर मला 14व्या वित्त आयोगाने ग्रामपंचायतला किती निधी दिला ते जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, बरं ठीक आहे. असं मौखिक चालते का, नाही. म्हणून लक्षात ठेवायचं याचा अपवाद आहे काय की तुम्हाला मौखिक मागणी मागता येत नाही. त्याचा पुरावा काय असतो रे, तुम्ही मौखिक मागणी मागितली होती. उद्या जर तुमचा ग्रामसेवक फिरला की मला माहितीच मागली होती, सो तुम्ही काहीतरी देऊ शकता का, नाही देऊ शकत. म्हणून अर्ज कसा असला पाहिजे, मौखिक. आता एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अर्ज भरता तेव्हा त्याचं शुल्क असतं. शुल्क माहिती आहे काय असतं, शुल्क असतं जर तुम्ही म्हणजे APL वगैरे असाल तर तुम्हाला 10 रुपये लागतं. ठीक आहे, आणि तुम्ही जर BPL असाल, बिलो पॉवर्टी लाईन, सो तुम्हाला निशुल्क असते. फक्त तुम्हाला काय जोडावं लागतो, दारिद्र्य रेषेचा दाखला. नाही तर फाटके कपडे घालून गेलो मी गरीब हो, मी गरीब हो. ठीक आहे, असं चालतं का, असं नाही चालत. तुम्हाला काय द्यावं लागतं, पुरावा द्यावा लागतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जे भाषा असते, जे स्वरूप असतं अर्जाचं, एक तर तुम्ही काय करू शकता, एक तर इंग्लिशमध्ये भरू शकता. ठीक आहे, एक तर मराठीत भरू शकता म्हणजे राज्याची भाषा आहे म्हणून, नाही तर मग हिंदीमध्ये भरू शकता. लक्षात ठेवा, सहसा राज्याच्या प्रचलित भाषेमध्ये भरला तर चालते. पण आता महाराष्ट्रात भरू राहिले, कन्नडमध्ये भरू राहिले, बेंगॉलीमध्ये भरू राहिले. ठीक आहे, नुंबा नुंबा तुंबा तुंबा नाही का, तो तशा प्रकारे नाही चालत. आलं का लक्षात. ठीक आहे, सो असं स्वरूप असलं पाहिजे. आणि जर समजा जो अर्जदार आहे आणि त्या अर्जदाराला जर अर्ज भरता येत नसेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी जो तुमचा जनमाहिती अधिकारी असतो तो पूर्णतः काय करत असतो, मदत करत असतो. लक्षात ठेवा, आलं का लक्षात. सो अशा प्रकारचं स्वरूप असतं. आणि मग तुम्हाला काय मिळते, तुम्हाला मिळते एक पोचपावती. आणि त्या पोचपावतीवर काय असते, अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक आणि तुम्ही शुल्क भरण्याचं पावती. सो त्याच्यामुळे तुम्हाला समजते की इथून 30 दिवसात तुम्हाला माहिती मिळणार आहे. आलं लक्षात. ठीक आहे, सो अशा प्रकारे असतं. कळलं का. चलो मग मला सांगा की आपण कोणती माहिती मागू शकतो. सर संगणकीय मागू शकतो, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाने मागू शकतो. मौखिक मागू शकतो का, नाही. मग आता एक लक्षात ठेवा की अ बरोबर आहे परंतु ब नाही, हे आपलं उत्तर येऊ शकतं. दोन्ही तर बरोबर नाही ना, अ बरोबर म्हणजे दोन्ही चुकीचं असंही नाही, ब बरोबर आहे असंही नाही. सो त्याच्यामुळे उत्तर काय आहे, उत्तर क्रमांक अ. आलं लक्षात. चलो आगे बढ़ेंगे. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कोणतं कलम आहे की ह्या कायदा अधिनियमित झाल्यापासून 120व्या दिवशी अंमलात आलं. ठीक आहे, सो याच्याबद्दल आपण नेहमीच बोलतो की तुम्हाला माहित आहे हा जो कायदा आहे, ठीक आहे, महाराष्ट्रात एक कायदा होता, भारतात एक कायदा होता ज्या कायद्याचं नाव होतं माहितीचे किंवा माहिती स्वातंत्र्याचा. याच्यावर प्रश्न विचारून झाला आहे बरं, माहिती स्वातंत्र्याचा अधिनियम. ठीक आहे, काय झालं होतं की इंडियामध्ये बऱ्याचशा राज्यांनी, जवळपास 9 राज्यांनी कायदे केले होते आणि 3 राज्यांनी RTIच्या संदर्भात विधेयक मांडले होते. मग त्यावेळेस लोकांची मागणी अशी होऊ लागली, जर राज्यांमध्ये 9 राज्यांमध्ये RTI सारखे कायदे आहेत तर मग केंद्रात RTI सारखा कायदा का नाही, अशी मागणी सर्व स्तरातून होऊन राहिली. त्यामुळे काय झालं, त्यावेळेचं जे अटल बिहारी गव्हर्नमेंट होतं, हे अटल बिहारी गव्हर्नमेंट झालं प्रेशराईज आणि यांना जबरदस्तीने कायदा करावा लागला. त्या कायद्याचं नाव होतं माहिती स्वातंत्र्याचा अधिनियम 2002. ठीक आहे, आणि हा कायदा फक्त सरकारनं तयार केला. हा कायदा कधीही अस्तित्वात आला नाही, कारण की सरकारनं कायदा लागू करण्यासाठी एक सूचना काढावी लागत असते. राष्ट्रपती काय करत असतात, हा नियम अधिनियमित करत असतात. अधिनियमित म्हणजे लोकांसाठी प्रसिद्ध करतात आणि हा चालू होत आहे असं करावं लागतं. सो याच्या संदर्भात हे झालं नव्हतं, हा कायदा कधी अधिनियमित झाला नव्हता, हे लक्षात असू द्या. मग काय झालं, मग गव्हर्नमेंट आलं. कोणतं गव्हर्नमेंट आलं, त्या ठिकाणी गव्हर्नमेंट आलं ते म्हणजे 2014ला निवडणुका, 2004ला निवडणुका होणार होत्या लोकसभेच्या. आणि त्यावेळेस काय झालं होतं, त्यावेळेस काँग्रेस निनावी लढत होती. निनावी म्हणजे कोणताही चेहरा समोर नव्हता आणि निवडणूक लढत होती. काँग्रेसनं सांगितलं की जसं आम्ही सत्तेवर आलो तसं आम्ही RTI सारखा कायदा करू, जी तुमची डिमांड आहे ना ती आम्ही फुलफिलमेंट करू. आणि त्यावेळेस काय झालं, मनमोहन सिंह यांना पंतप्रधान बनवण्यात आलं. ते तर ॲक्सिडेंटलीच बनले होते, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यांनी काय केलं, डिसेंबरमध्ये मनमोहन सिंह पंतप्रधान बनले आणि डिसेंबर 2004 मध्ये बैठक बोलावली, म्हणजे जसं निवडून आलं तसंच. आणि इथं काय सांगितलं की बाबा आम्ही काय करतोय, त्या ठिकाणी असा कायदा करतोय. आणि यावेळेस अधिवेशन चालू होतं आणि हे जे बिल आहे, ठीक आहे, याचं विधेयक काय करण्यात आलं, मांडण्यात आलं. RTIचं विधेयक कोणत्या कायद्याऐवजी, या कायद्याऐवजी. हा कायदा रद्दबातल होणार होता आणि याच्याऐवजी सर्वसमावेशक कायदा येणार होता. सो बिल मांडलं, विधेयक मांडलं 2004 मध्ये.
पुढे जाऊन तुम्ही बघाल की मे तारीख आहे मे 2005. या मे 2005ला याला काय झालं, लोकसभेची मिळाली संमती. ठीक आहे. मग हे गेलं राष्ट्रपतीकडे स्वाक्षरीला. आणि लक्षात ठेवा तारीख विसरायची नाही. 15 जून 2005ला काय झालं, या ठिकाणी याच्यावर प्रेसिडेंटनं केली स्वाक्षरी. आणि लक्षात ठेवायचं याच दिवशी हा कायदा अंशतः काय झाला, अंमलात आला. लक्षात ठेवा. जसं आपलं संविधान हे 2 टप्प्यात लागू झालं होतं, तसंच हा जो कायदा आहे ना, हा कायदा 2 टप्प्यात लागू झाला. एक तो म्हणजे अंशतः, ठीक आहे, आणि दुसरा म्हणजे पूर्णतः. आणि अंशतः जो कायदा लागू झाला होता तो झाला होता ज्या दिवशी अधिनियमित झाला त्या दिवशी. अधिनियमित कधी झाला, 15 जून. 5 जूनला पर्यावरण दिन असतो, त्याच्यावर एक आकडा मांडायचा. कळलं. सो मग कोणते कोणते कलम आहेत तर बघा, या कायद्याचं कलम 4.1 आहे, या कायद्याचं कलम 5.1 5.2 असे आहे. नंतर 12 आहे, 13 आहे, 14ची जागा रिकामी ठेवायची तर 24 लिहायची, 15 आहे, 16 आहे, 17च्या जागी 27 आणि 18च्या जागी 28 असं लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात. 4.1 5.1 5.2 12 13 14च्या जागी 24 15 16 17च्या जागी 27 आणि 18च्या जागी 28 असे हे 9 कलम आहेत ना. हे 9 कलम 15 जूनलाच लागू झाले होते. आलं लक्षात. आणि हा कायदा पूर्णतः कधी लागू झाला तर या कायद्याच्या कलम 1 मध्ये सरळ सांगितलं होतं की ज्या दिवशी हा कायदा अधिनियमित होईल त्याच्यापासून बरोबर 120 दिवसानं काय होईल, हा कायदा पूर्णतः लागू होईल. आणि ती तारीख होती पोरं हो 12 ऑक्टोबर 2005. मग जर तुम्हाला विचारलं की हा कायदा अंशतः कधी लागू झाला तर 15 जूनला, ज्या दिवशी अधिनियमित झाला. अधिनियमित म्हणजे राष्ट्रपती स्वाक्षरी झाली. आणि पूर्णतः कधी लागू झाला तर 120 दिवसानं. हे दिवस पण मोजल्या जातात. आणि या दिवशी काय झाला, हा कायदा पूर्णतः लागू झाला. आलं का लक्षात. आणि याच्यावर नेहमी प्रश्न असतात, नेहमी. ठीक आहे, लिहून घ्या. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की पूर्वी 9 राज्यांचे कायदे होते, 3 राज्यांनी विधेयक मांडले होते, ते सगळे कायदे रद्द झाले आणि या कायद्यामध्ये समाविष्ट झाले. कारण की तुम्हाला माहिती आहे जर राज्याचाही कायदा असेल, केंद्राचाही कायदा असेल तर वरचढ कायदा कोणाचा असतो, केंद्राचा. आणि सगळे कायदे याच्यात विलीन झाले. आलं लक्षात. चलो. सो त्याच्यामुळे मग मला सांगा की कलम 6 कलम आठवतात का. हे बघा 4चं 1 5चं 1 आणि 2 12 13 24 15 16 27 आणि 28 असे कलम आहेत ना. काय विचारलं, कोणते कलम हे अधिनियमित झाल्याच्या दिनांकापासून 120व्या दिवशी अंमलात आलं, म्हणजे त्या दिवशी नाही आलं. आता बघा लक्ष द्या. कलम 15 आहे ना, कलम 15 हे त्याच दिवशी आलं होतं, त्यामुळे हे आपलं उत्तर नाही. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे, 120 दिवसानं कोणतं लागू झालं. त्यानंतर कलम 13 जे आहे ना हे त्याच दिवशी अंमलात आलं होतं, त्यामुळे हे उत्तर नाही. हे कलम आहे 12 123 नाही 12 आहे. ठीक आहे. सो 12 जे आहे ना हे त्याच दिवशी अंमलात आलं होतं अधिनियमितच्या, त्याच्यामुळे हे उत्तर नाही. उत्तर काय 6, कारण की 6 जे आहे ना हे 120व्या दिवशी अंमलात आलं होतं. आलं लक्षात. सो इतके शांततेनं विचार, म्हणजे एवढा वेळ तर तुमच्याकडे नसतो, पण मी तुम्हाला सांगतोय की कशा प्रकारे तुमच्या लिंकेज डेव्हलप झाल्या पाहिजे. आलं लक्षात. चलो आगे बढ़ेंगे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे की खालील विधाने लक्षपूर्वक वाचा आणि सत्य विधाने असणारी जी विधानं आहेत ना ते तुम्हाला उत्तरातून या ठिकाणी पर्यायातून निवडायची आहेत. आलं लक्षात. बघा समजा तुमचा जनमाहिती अधिकारी आहे. जर राज्याचं ऑफिस असेल तर त्याला राज्य जनमाहिती अधिकारी म्हणतात, आणि केंद्राचं ऑफिस असेल तर त्याला केंद्रीय जनमाहिती अधिकारी असं म्हणतात. आता लक्षात घ्या काय म्हणते की जनमाहिती अधिकाऱ्याने जर मुद्दामून माहिती देणं नाकारलं, म्हणजे बघा 2 प्रकारची माहिती असते. एक माहिती असते की जे लोकांना काय करता येते त्या ठिकाणी देता येते, आणि एक अशी माहिती असते की जे माहिती लोकांपासून लपवताही येते, कारण की संपूर्ण माहिती हा कायदा देत नाही. जर तुम्हाला असं स्टेटमेंट आलं की हा कायदा संपूर्ण माहिती देण्यासाठी आहे, सर्व माहिती देण्यासाठी आहे, नाही, हा कायदा फक्त मिळवता येण्याजोगी माहिती देण्यासाठी हा कायदा अधिनियमित करण्यात आला आहे. लक्षात ठेवा. मग आता समजा जर जनमाहिती अधिकाऱ्याला एखादी माहिती देण्याजोगी आहे त्याला जाणून बुजून नाकारली तर काय होते, माहिती आयोग जो आहे केंद्राच्या बाबतीत केंद्रीय आयोग, राज्याच्या बाबतीत राज्य आयोग काय करू शकते, अशा अधिकाऱ्याला माहिती देईपर्यंत प्रति दिवसासाठी 250 रुपये ते जास्तीत जास्त 25,000 रुपये असा दंड देऊ शकते. अगदी बरोबर. बघा लक्ष द्या. दंड कधी लागू शकतो एखाद्या व्यक्तीवर, त्याची कारण समजून घ्या. त्याच्या उदाहरणासाठी आपण मागच्या उदाहरणावर येऊ. तुम्ही ग्रामसेवकाकडे अर्ज केला, त्याला अर्ज प्राप्त झाला. आता काय आहे, अर्ज प्राप्त झाल्यापासून लक्षात ठेवा, अर्ज प्राप्त झाल्यापासून सर्वसाधारण परिस्थितीत 30 दिवसात त्यांना माहिती दिली पाहिजे.
जर माहिती जीवित स्वातंत्र्याच्या संदर्भात असेल तर 48 तासात दिली पाहिजे. पण हा काय काय करू शकतो माहिती आहे का? हा काय ऍक्ट करू शकतो ग्रामसेवक? हा ग्रामसेवकचे ऍक्ट असू शकतात. ऍक्ट म्हणजे काय, त्याची कृती. नाही तर मग तुम्ही कायदा समजाल. काय कृती करू शकेल? पहिली कृती हा काय करू शकते? अर्ज मंजूर करू शकते. समजा त्यांना अर्ज मंजूर केला तर तो काय करेल? 30 दिवसाच्या आत माहिती देईल. किंवा हा काय करू शकते? तत्काळ जी आहे तत्काळ माहिती देऊ शकते. आता फॉर एक्झाम्पल ग्रामपंचायत मधली माहिती आहे आणि त्याला 2 पेजेस फक्त प्रिंट करायचे आहे, तो काय करेल? Ctrl+P करेल, त्या ठिकाणी एंटर करून तुम्हाला डायरेक्ट माहिती देऊन देईल. असंही माहिती त्याला देता येते. अलग लक्षात, तत्काळ देता येते. पण याच्याही पेक्षा जास्तीचा आगाऊपणा तो करू शकतो. तो म्हणजे काय? तुमचा अर्ज फेटाळणे. तो काय करू शकतो? तुम्ही अर्ज केल्याच्या दिनांकापासून अर्ज फेटाळू शकतो. पण लक्षात ठेवा, अर्ज फेटाळण्याची 2 कारणं असू शकतात. एक कारण असू शकतं ते म्हणजे व्हॅलिड, म्हणजे वैध कारण आहे. फॉर एक्झाम्पल एखादी माहिती आहे ते न्यायालयाने देण्यास नकार दिला तर अशी माहिती नाकारता येते. अलग लक्षात. फॉर एक्झाम्पल एखादी माहिती एखाद्या व्यक्तीच्या कॉपीराईटचं उल्लंघन करते तर अशी माहिती नाकारता येते. एखादी माहिती असेल आणि ही माहिती समजा एखाद्या कायद्यातच दिला आहे की हे कायदी माहिती कोणाला देता येत नाही, रॉ सारखी एजन्सी वगैरे आहे, सो ही माहिती नाकारता येते. ओके. आणि एक असतं की तो काय करू शकतो? अवैधरित्या म्हणजे इनव्हॅलिड टाईपनं तो काय करू शकतो? माहिती नाकारू शकतो. लक्षात ठेवायचं, जर त्यानं व्हॅलिडरित्या माहिती नाकारली तर त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही, पण त्याला प्रूव्ह करावं लागते की कशा प्रकारे व्हॅलिड आहे. मग तो काय करेल माहिती आहे का? जेव्हा तुम्ही अपील कराल, यानं माहितीचा अर्ज फेटाळला, तेव्हा तो अपीलीय अधिकाऱ्यासमोर काय करेल? तो कायदा सादर करेल. हे बघा, पवन भारसाकडे जी आमच्या ग्रामपंचायतमध्ये माहिती मागितली ते रॉ या संस्थेच्या संदर्भात आहे आणि रॉचा जो कायदा काय म्हणतो? आमची एकही माहिती देऊ नका. झालं व्हॅलिड. पण ते जर इनव्हॅलिड असेल तर मग आता त्याची आली, ठीक आहे, आली रे आली, आता तुझी पाळी आली. सो अशा प्रकारे. आलं का लक्षात? पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तो अर्ज फेटाळतो ना तेव्हा त्यानं काय केलं पाहिजे? एक सर्वात पहिले सहकारण म्हणजे कारणासहित, आणि मग तो कारण लिहून देतो की तुम्ही मागितलेली माहिती हे IB कायदा 2003 आहे समजा, ठीक आहे, इंटेलिजन्स ब्युरो ऍक्ट 2003, त्याच्या कलम 12 आहे. त्या 12 मध्ये सांगितलं आहे माहिती देता येत नाही, सो देता येत नाही. दुसरी गोष्ट, जर तरीही तुम्हाला वाटत असेल की मी चुकीचा आहे तर मग काय करा? माझ्यावरती जो अपीलीय अधिकारी आहे त्या अपीलीय अधिकाऱ्याचं काय दिलं जातं? नाव दिलं जातं आणि त्याचा पत्ता दिला जातो. आलं का लक्षात? सो हे काय असतं? हे द्यावंच लागतं कायद्यानुसार. चौथा प्रकार हा काय करू शकतो माहितीये का? हा काय करू शकतो? जाणून बुजून, याला म्हणतात असद्भावनापूर्वक जाणून बुजून काय करणे? माहिती नाकारणे. म्हणजे त्याला माहिती आहे ही माहिती देण्याजोगी आहे, पण तो काय करू राहिला की जाणून बाजून माहिती नाकारून राहिला. अशा वेळेस पण त्याची आली. तुम्ही जर अपील केलं तर बरं, तुम्ही तेवढे सुज्ञ असले पाहिजे. भारतात प्रॉब्लेम हाच आहे की लोकांना अधिकार खूप दिले आहे, पण ते अधिकार मिळवावे कसे लागतात, त्याचं रक्षण कसं करावं लागतं हे कोणालाच माहित नाही. सो असा मोठा प्रॉब्लेम भारतात आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. मग आता बघा की जाणून बुजून जर माहिती नाकारत असेल आणि नंतर काय असेल? माहिती नष्ट करणे. तुम्ही माहिती मागितली, त्याला माहिती आहे ग्रामसेवकाला हे जर माहिती आपण दिली तर मग आपलं सस्पेन्शन होऊ शकतं. अशा वेळेस तो काय करू शकते माहिती आहे का? तो माहिती जी आहे ना ह्या माहितीला नष्ट करू शकते. असं जर त्यानं केलं आणि तुम्ही अपील केलं ते आयोगाला लक्षात आलं तर आयोग काय करतं माहिती आहे का? आयोग त्याला प्रत्येक दिवसाला 250 रुपये या प्रकारे ते जास्तीत जास्त 25,000 रुपये दंड देऊ शकतो. कारावास वगैरे होते का? नाही सर, या कायद्यात कारावास नाही. 25,000 रुपये दंड. नाही तर असं नाही की बाबा 5 लाखाचा दंड म्हणजे 1 वर्षभर तू बाबा फुकट नोकरी कर, असं होईल का? नाही. लिहून घ्या. ठीक आहे, लिहून घ्या व्यवस्थित. सो अशा प्रकारे जर अनालिसिस तुम्ही केलं ना तर चांगल्या प्रकारे मग तुमचा येतो. कारण की कायदा काय असतो? आयोगाचे जे प्रश्न आहे त्याचा पर्स्पेक्टिव्ह जर तुम्हाला समजले, अँगल समजले, तुम्हाला तो सोपी जातो. कळलं? म्हणजे पहिलं विधान काय आहे? बरोबर आहे. समजा एखादा अधिकारी आहे त्यानं काय केलं की ते माहिती जळली. तुम्ही बघितलं असेल ना, अशी महत्वाची माहिती मंत्रालयात होती, ते मंत्रालयाचे मजलेच्या मजलेच जळले. ऐकलं असेल ना तुम्ही? हां, ते अशा गोष्टी असतात. नंतर दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश देऊ शकते. अगदी बरोबर. आयोग काय करू शकते माहिती आहे का? समजा तुमच्या गावचा ग्रामसेवक आहे आणि आयोगाला वाटू राहिला की हा जास्तच काय करू राहिला, जास्तच चुकीचा वागून राहिला, सो त्याच्यावर डायरेक्ट शिस्तभंगाची कारवाई मानली आहे. करत नाही, शिफारस करू शकते. म्हणजे आयोग काय करेल की समजा आता ग्रामसेवक आहे, ग्रामसेवक हा नॉर्मली ग्रामविकास खात्याचा असतो, तर झेडपीच्या अध्यक्षाला, झेडपीचा अध्यक्ष नाही, झेडपीचा जो CEO असेल त्याला सांगेल की याच्यावर डिपार्टमेंटल चौकशी बसव.
डिपार्टमेंटल चौकशी बसेल आणि त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. शिस्तभंगाची कारवाई केली तर दंड वसूल करता येत नाही असं कुठं दिलं आहे का? असं कुठंच दिलं नाही. त्याच्यामुळे हे विधान चुकलं. ओके. आणि नंतर जनमाहिती अधिकारी माहिती आयोगाच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊ शकते. मला सांगा, या कायद्यात सरळ सांगितलं आहे की तुम्ही न्यायालयाच्या आदेश म्हणजे कोणत्याही न्यायालयात त्याच्या विरुद्ध जाता येत नाही. म्हणजे न्यायालयाच्या अधिकारी तेच काय आहे? रोख आहे. सो त्याच्यामुळे क ड सत्य येणार नाही, सर्व विधान सत्य येणार नाही, ड सत्य येणार नाही, उरलं काय? अ आणि ब. आलं लक्षात? चलो आगे बढ़ेंगे. पुढे बघा की किती वर्षापूर्वी घडलेल्या घटनेबद्दल माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत माहिती मागता येत नाही. आयोग अशी प्रश्नच का सेट करते मला कळत नाही. ऍक्च्युअल मध्ये हे काय आहे, जर तुम्ही कायदा जर वाचला तर कायद्यावर सरळ सांगितले किती वर्षापूर्वीची माहिती मागवता येते असं आहे त्या कायद्यात. पण हे आयोग असं का देतं काय मला कळत नाही. आयोगानं मग काय मागता येत नाही त्यालाही 20 वर्ष दिले आणि मागता येते त्यालाही 20 वर्ष दिले. मग आपण काय करायचं? 20 वर्षावर ठाम राहायचं. ठीक आहे. सो या कायद्यात असं म्हणणं आहे की बघा, एखादी माहिती जर तुम्ही मागवलेली असेल, ठीक आहे, आणि ही माहिती जर 20 वर्षापूर्वी घडलेली असेल, ठीक आहे, याच्यासाठी काय करतो मी तुम्हाला डायरेक्ट RTI ऍक्टचा संदर्भ दाखवतो, जेणेकरून तुम्हाला काय होईल चांगल्या प्रकारे समजेल. ओके. ओके, एक मिनिट फक्त. हे बघा, हा RTI ऍक्ट आहे आणि या RTI ऍक्टच्या कलम 8 मध्ये जर तुम्ही गेले, कुठं गेलं? कलम 8. यस, हे बघा. फक्त आयोग का करतं असं समजून घ्या. मला ते कळत नाही. म्हणजे कदाचित ते प्रश्न ते व्यवस्थित वाचत नसतील असं काही असेल, जे काही असेल XYZ. बघा, हे 8चं वर्डिंग आहे. काय म्हणते इथं? जर बघा लक्ष द्या, कलम 6 अन्वये ज्या दिनांकास माहितीचा अर्ज केला असेल त्या दिनांकापासून 20 वर्षापूर्वी झाली असेल एखादी गोष्ट, समजा एखादी घटना आहे ती 20 वर्षापूर्वी झाली असेल, उद्भवली असेल किंवा घडली असेल, तर अशी कोणतीही घटना, प्रसंग आणि बाब या संबंधी कोणतीही माहिती कोणत्याही व्यक्तीस या कलमान्वये विनंती करण्यास पुरवण्यात येईल. आहे ना दिलं? काय दिलं? एखादी गोष्ट जर 20 वर्षापूर्वीची घडली असेल तर त्याची काय होत असते, त्याच्यात जे सिक्रेट असतं ते सगळं निघून जात असते. म्हणजे नॉर्मली काय असते, सरकारनं घडलेल्या घटना आहेत ह्याची माहिती लपवल्या जात असते, कारण की त्याच्यावर काय होऊ शकतात, परिणाम होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल समजा आता की स्वर्ण मंदिर प्रकरण आहे, त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे. सो आता त्या गोष्टीला 20 वर्ष होऊन गेले आणि त्याचे पडसाद उमटण्याचे चान्सेस तेवढे नाहीत, म्हणून अशी माहिती देता येते असं या कायद्यात आहे. परंतु 20 वर्षापूर्वीच्या उक्त कालावधीची संगणना झाल्यापासून, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या गोष्टीला 20 वर्ष झाले की नाही झाले असा प्रश्न जर उद्भवला असेल तर मग केंद्र सरकार ठरवेल या गोष्टीला खरंच 20 वर्ष झाले की नाही. समजलं? मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं ना. इथं काय आहे, 20 वर्षाच्या पूर्वीची माहिती पुरवण्यात येईल असं दिलं आहे. ठीक आहे. पण कदाचित काय असतं की एक तर प्रिंटिंग एरर असू शकतो किंवा जे तुमचे तज्ज्ञ असतात आयोगावर त्यांच्या वाचण्यात काहीतरी प्रॉब्लेम आला असेल असं काही असू शकतो. पण आपण काही घेणं नाही, आपल्याला 20 हे उत्तर पाहिजे. ठीक आहे. मग माहिती मागता येते. नंबर नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान काय हे सत्य असलेलं विधान कोणतं आहे हे विचार. बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 हा शासकीय गुपिते अधिनियम 1923 ला अधिक्रमित करतो. अधिक्रमित म्हणजे काय असते, वरचढ ठरतो. तर लक्षात ठेवा, भारतात काय होतं, तुम्ही जर माझं RTIचं लेक्चर बघितलं नसेल तर बघून घ्या. मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की भारतात एक कायदा होता, कार्यालयीन गुप्तता अधिनियम 1923. हा कायदा काय म्हणतो की ऑफिसमधले सगळे जे सिक्रेट्स आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या गुप्त ठेवा. आणि RTI काय म्हणतो की जेवढी गोष्टी तुम्हाला देता येतील त्या लोकांपर्यंत सर्व करा, लोकांना उघड करा. मग आता हा कायदा काय म्हणतो, हा कायदा म्हणतो ताकाला जायचं पण भांडं लपवायचं, आणि हा कायदा असा म्हणतो ताकाला जायचं तेव्हा भांडं लपवायचं नाही. मग आता भांडं लपवायचं की भांडं नाही लपवायचं, तर लक्षात ठेवायचं RTI जे म्हणेल ना ती पूर्व दिशा, RTI हा वरचढ असतो. हे विधान अगदी बरोबर आहे. या कायद्याचं कलम 23 तेच म्हणतं. काय म्हणतं की कार्यालयीन गुप्तता अधिनियम किंवा इतर कोणत्याही कायद्यात काही दिलेलं असो, पण RTIचा कायदा काय आहे, हा कायदा वरचढ आहे. ऍक्च्युअल मध्ये दोन्ही कायद्याचा जर उद्देश तुम्ही बघितलं तर भारताची सुरक्षा आहे. कारण की बघा, कार्यालयीन गुप्तता अधिनियम काय म्हणते, याला म्हणतात ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923. हा काय म्हणतो की सर्व माहिती सरकारची तुम्ही लोकांना देऊ नका, त्याच्यामुळे काय होऊ शकते, भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. आणि आपला RTI पण बऱ्याच ठिकाणी काय म्हणतो की अशी माहिती असेल जे समजा गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना असेल
किंवा इतर संघटना असेल, या संघटनांच्या संदर्भात आहे ज्याच्यामुळे राष्ट्राची धोका निर्माण होऊ शकतो, तर अशा गोष्टी काय करू शकता तुम्ही, नाकारू शकता. म्हणजे दोघांचे उद्देश एकच आहे. माहिती अधिकार 2005 मध्ये तुरुंगवासाची शिक्षा नाही. अगदी बरोबर, तुरुंगवास नाहीये, दंड आहे. किती, 250 रुपये प्रतिदिन आणि जास्तीत जास्त 25,000 रुपये इतका दंड दिला आहे. ओके. आणि जर झालं, आयोगाला वाटत आयोग फक्त शिफारस करू शकेल शिस्तभंगाची, एवढं दिलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे सर्वच्या सर्व विधानं कशी आहेत तर बरोबर आहेत. आलं लक्षात. चला पुढे बघा, हे केंद्रीय माहिती आयोगाचे, ठीक आहे, मुख्य माहिती आयुक्त होते. बघा आता केंद्रीय माहिती आयोग जो आहे ना, हा जेव्हा स्थापन झाला 12 ऑक्टोबरला, सो त्यावेळेस त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते, ते होते वजाहत हबीबुल्ला होते. ठीक आहे. 2 महिलांनी पण काम केलंय, श्रीमती दीपक संधू आणि मॅडम श्रीमती सुषमा सिंह, या दोघांनी काम केलं आहे. आता सध्या तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला YK सिन्हा हे काय दिसतात, त्या ठिकाणी आपले मुख्य माहिती आयुक्त दिसतात. आलं लक्षात. चलो नंबर नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम. आला ना तोच प्रश्न. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कोणते कलम अधिनियमित केल्यापासून 120व्या दिवशी अंमलात आला. आता मला सांगा, 4/1 तर त्याच दिवशी आलं होतं, त्यामुळे हे उत्तर नाही. 12 त्याच दिवशी आलं होतं, त्यामुळे उत्तर नाही. 13 त्याच दिवशी आलं तर उत्तर नाही. आपल्याला पाहिजे 120 दिवसानं कोणतं आलं, तर हे 3 आलं. बाकीचे तर त्याच दिवशी आले होते. आलं लक्षात. चलो आगे बढे. समजून राहिलं का रे? येस ऑर नो कमेंट बॉक्स मध्ये द्या. सांगा की सर आम्हाला इथं आणखी काही डिफिकल्टीज असतील, काही जर तुम्हाला वाटत असेल की आणखी काही इतर कोणत्या गोष्टी मी आणखी डिटेक्ट केल्या पाहिजे, तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. क्योंकि ये सीरीज तो बेटा बहुत लंबी चलेगी, कारण की RTI वर आतापर्यंत जे प्रश्न आहेत ते बरेच सारे आहेत. ठीक आहे. सो काय असते, एक वेगळी मजा आहे. काय असते मी तुम्हाला सांगतो. आता माझा पर्सनल अनुभव सांगतो की मी ज्या मेन्स क्रॅक केल्या, त्या मेन्समध्ये मला ना कायद्यामध्ये आउट ऑफ मार्क्स आहेत. कारण की कायदा काय असतो, हा स्टॅटिक सब्जेक्ट आहे, याच्यात विचारायला फारसं नाही आहे. त्याच्यामुळे एकदा पाठ केलं ना तर पैकीच्या पैकी मार्क्स देतो. म्हणजे PSI 2020 होती. PSI 2020ला मला कायद्याच्या पेपरमध्ये, ठीक आहे, म्हणजे जो पेपर नंबर 2 आहे, याच्यामध्ये 78 मार्क्स आहेत. मुलांना तर त्याहीपेक्षा जास्त आहेत. पण मी तुम्हाला सांगतोय की काय असते, त्या पेपरमध्ये जास्तीत जास्त पोर्शन असतो ना कायद्याला असतो. सो त्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स कव्हर होऊ शकतात. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, एक्साइज मेन्स असेल किंवा मग STA मेन्स असेल, MPSC क्लर्क असेल 21च्या, 22ची STA मेन्स असेल, 22ची MPSC क्लर्क असेल, एक्साइज असेल, यात पण मला जे स्कोर आहे ना पेपर 2ला खूप चांगला स्कोर आहे. त्याच्यामुळे मी सर्व परीक्षा पास करू शकलो. म्हणजे तुम्हाला सांगायचं हेच की हा पोर्शन असा आहे की हा पोर्शन ना तुम्ही एकदा जर केला चांगल्या प्रकारे तर होऊन जातो. ठीक आहे. आणि मजाच वेगळी असते की सेकंदात प्रश्न होतात. पवन सरांनी सांगितलं ना 48 तास वालं, तर काही डोक्याला ताप द्यायचं नाही. इथं काय विचारलं असेल त्यांना 48 तासच विचारलं असेल, म्हणजे इथेही टाइम कंझ्युम होत नाही. प्रश्न वाचायचा सेकंदात टिक करायचं. काही गोष्टी तुमच्या पाठात झाल्या, हे असं 48 वालं दिसलं की समजून घ्यायचं की त्याला जीवित व माहिती स्वातंत्र्य, किंवा वाचताना जर तुम्हाला म्हटलं जीवित व स्वातंत्र्य हा शब्द दिसला की उत्तर पाहिजे 48 तास. सर्वसाधारण परिस्थिती म्हटलं तर 30 दिवस. पहिलं अपील 30 दिवस, दुसरं अपील 90 दिवस. ठीक आहे. पंतप्रधान मुख्यमंत्री दिसला की कर एलिमिनेट. हे काय असते, याच्यामुळे टाइम वाचत असतो. आपण PYQचा सराव का करतो, एक पहिला आयोगाचा माइंडसेट लक्षात येतो, आणि दुसरं म्हणजे काय तर PYQ. आणि काही प्रश्न असे असतात बेटा की हे प्रश्न महाराष्ट्रातल्या कोणाच्या बापालाही उत्तर देत नाहीत. पुढे बघूच त्याच्यावर, तोच आहे आपल्याकडे आहेच पुढे. ओके. बघा आता हे मी तुम्हाला आधी ऑलरेडी सांगितलं, जर माहिती जीवित किंवा हे बघा व्यक्तीच्या जीवित किंवा स्वातंत्र्याशी संदर्भात असेल तर 48 तासात पुरवली पाहिजे. नाही तर सर्वसाधारण परिस्थिती किती दिवसात त्या ठिकाणी असेल, किती दिवसात, 30 दिवसात. नंबर नेक्स्ट, पहिलं असं कोणतं राज्य आहे की ज्याने राज्य स्तरावर माहिती अधिकार कायदा, बघा लक्ष द्या काय विचारलं त्यानं, असं कोणतं राज्य आहे की ज्यानं पहिल्यांदा राज्य स्तरावर कायदा केला. मी तुम्हाला सांगितलं केंद्राचा कायदा येण्याच्या पूर्वी, म्हणजे माहिती स्वातंत्र्याचा अधिनियम येण्याच्या आधी 9 राज्यांनी कायदा केला होता आणि 3 राज्यांची विधेयकं खितपत पडली होती. त्यातलं पहिलं राज्य माहिती आहे कोणतं आहे, तमिळनाडू होतं. सर्वात पहिला RTIचा कायदा केला तमिळनाडू, मग गोवा असेल. ठीक आहे. मग 4थ्या नंबरला राजस्थान असेल. आणि बघा यशदाचं जर बुक बघितलं तर महाराष्ट्र हे 6व्या नंबरवर तुम्हाला दिसतं, पण आयोगानं उत्तर दिलं आहे 7वं. सो त्याच्यामुळे आपण काय करायचं, उत्तर 7वं म्हणायचं. आणि एक लक्षात ठेवा, हा कायदा केंद्र सरकारला जेव्हा कायदा केला तेव्हा सांगितलं होतं की 18 महिन्याच्या आत इन हाऊ कंडिशन तुम्हाला मराठीमध्ये हा कायदा कन्वर्ट करावा लागेल. आणि प्रत्येक राज्याला सांगितलं होतं की तुमच्या राज्यभाषेत 18 महिन्याच्या आत हा कायदा ट्रान्सफर करा. म्हणजे संसदेनं जेव्हा कायदा केला
तेव्हा कायदा हिंदी की इंग्लिशमध्ये असेल. मग मला सांगा हा मराठी कायदा असेल का सुरुवातीला? मग हा मराठीमध्ये ट्रान्सलेट जो होता ना हा 18 महिन्याच्या आत करायचा होता. आणि हे करायची जबाबदारी महाराष्ट्र सरकारनं दिलं होतं यशदावर. यशदाला म्हटलं हा कायदा पण आम्हाला ट्रान्सलेट करून दे. आणि दुसरी गोष्ट आम्हाला काय कर की हा कायदा ऑफिसला कसा लागू करायचा याचे नियम पण बनवून दे. आणि ते पुस्तक काय आहे महाराष्ट्रातलं बेस्ट वन रेफरन्स बुक आहे, कारण की तो कायदा त्यांनीच तयार केला आहे. आणि त्या कायद्यात जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र जे आहे ना पोरं, महाराष्ट्र हे तुम्हाला दिसतं 6वं राज्य, पण आयोगानं उत्तर किती दिलं आहे? 7वं दिलं आहे. लक्षात आलं? चल नंबर नेक्स्ट, माहिती अधिकार कायद्यानुसार जर हेतू परस्पर म्हणजे जाणून बुजून जर माहिती नकार दिला असेल किंवा जाणून बुजून चुकीची माहिती दिली असेल, अपूर्ण दिली असेल किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली असेल, म्हणजे तुम्ही माहितीचा अर्ज केला त्यांना माहिती तर दिली चुकीची दिशाभूल करणारी अशी जर जाणून बुजून माहिती दिली तर मग जो दंड आहे, आता लक्षात घ्या, 1 लाख रुपये दंड या कायद्यात दिलाय का? नाही. 10,000 दिलाय का? नाही. 50,000 दिलाय का? नाही. मग किती दिलाय? 25,000. बरं सर ठीक आहे. इथं असं असतं, इथं असे ऑप्शन काय समजून घेऊ की हे 10,000चा ऑप्शन नाही, ऑप्शन फक्त 3 आहेत. आणि हे जे ऑप्शन आहे बघा, मी तुम्हाला एक नवीन पॅटर्न सांगतो या. काय आहे समजा की हे ऑप्शन आहे, हे ऑप्शन आपण काय करू? कट करू आणि याच्या ऐवजी लिहू की प्रतिदिन 250 प्रमाणे असं आहे. आता बघा रे, दोन्ही उत्तर आहेत. काय दिलं आहे? पहिला ऑप्शन आहे प्रतिदिन 250 प्रमाणे, 250 प्रमाणे. दुसरा आहे 25,000. तिसरा आहे त्या ठिकाणी 50 नाही 1 लाख. तर आता लक्षात घ्या. मग सर आम्ही उत्तर काय करायचं? तर लक्षात ठेवायचं, उत्तर जे मॅक्झिमम शिक्षा असते ना ती मॅक्झिमम शिक्षा मारत असतात. लक्षात ठेवायचं. कारण की समजा आता खुनाचा शिक्षा बघितली तुम्ही खुनाबद्दल, तर ते काय असते? किमान 7 वर्ष ते जन्मठेपापर्यंत. ठीक आहे, असं असते ना, किंवा मृत्यूदंड अशी असते. सो जास्तीत जास्त जी शिक्षा आहे ना ते उत्तर टिक केलं पाहिजे, कारण की लोकसेवा हक्क अधिनियम मध्ये तुम्हाला दोन्ही उत्तर दिले आहेत. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय करायचं, तुम्ही जे वरचं उत्तर असतं शेवटचं ते देत असतात. नंतर माहिती अधिकार कायदा 2005च्या परिशिष्ट 2 प्रकारे. हे बघा, माहिती अधिकार अधिनियम जो आहे याच्यात 6 भाग आहेत. 6 भाग आहेत. ठीक आहे. म्हणजे पहिला भाग जो आहे तो प्रारंभिक आहे. दुसरा आहे माहिती अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणावरचे आबंधन आहे. तिसरा भाग आहे केंद्रीय माहिती आयोग. चौथा भाग आहे राज्य माहिती आयोग. 5वा भाग जो आहे तो आयोगाची कर्तव्य दिली आहे, अधिकार दिले आहे, अपील दिली आहे, शास्ती दिली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 6वा भागात संकीर्ण दिला आहे. असे 6 भाग आहे. या कायद्यात ना 31 कलम आहेत. ठीक आहे. आणि 2 अनुसूच्या आहेत. पहिल्या अनुसूचित काय? शपथेचा नमुना दिला आयुक्ताचा. याच्यावर प्रश्न विचारतात. राज्याच्या आणि केंद्रीय आयुक्ताचा सर्वांचा शपथेचा नमुना एकच आहे. ठीक आहे. तो आहे अनुसूची 1 मध्ये. केंद्राच्या आयुक्ताला शपथ देतात राष्ट्रपती, राज्याच्याला राज्यपाल. आणि अनुसूची क्रमांक 2 जो आहे ते आहेत गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना. लक्षात ठेवा, ह्या ज्या गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना आहेत मी तुम्हाला कायद्यावरच व्यवस्थित दाखवतो. हे बघा, या कायद्यावर जर तुम्ही गेले, ठीक आहे, तर हे बघा ही अनुसूची क्रमांक 1 आहे. दिसतं का सर्वांना? 1 मिनिट, मला हे थोडंसं ही टॅब बंद करू द्या, डायलॉग बॉक्स. दिसतं का? अनुसूची 1 13(3) नुसार जे आहे ते केंद्राचे आयुक्त शपथ घेतात, 16(3) नुसार राज्याचे घेतात. आणि सगळ्यांच्या शपथेचा नमुना एकच आहे. मुख्य माहिती आयुक्त, माहिती आयुक्त, राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांचे शपथेचा नमुना दिलाय की मी पवन भारसाकडे मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्य मुख्य आयुक्त किंवा राज्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्त झालो असून मी ईश्वर साक्ष शपथ घेतो. साक्ष कधी जर मी देवाला मानत असेल तर, आणि नसेल मानत, भारत सेक्युलर आहे, तर मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमत्ता एकात्मता उन्नत राखीन. मी यथायोग्य व निष्ठापूर्वक आणि माझ्या सामर्थ्याचा, ज्ञानाचा आणि निर्णय शक्तीच्या पराकाष्ठेपर्यंत निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव, म्हणजे माझ्या जवळचा आला म्हणून त्याला मी बेक करेल, सोडून देईल असं नाही, तर कोणाच्याही बाबतीत ममत्व भाव किंवा आकस न बाळगता, असं आकस म्हणजे काय, माझा वरिष्ठ आहे आणि तो RTI मध्ये जर माझ्या तावडीत सापडला तर त्याला सोडून देईल, अशा प्रकारचा कोणताही आकस भाव न बाळगता माझ्या पदाची कार्य पार करेल आणि संविधान आणि कायदे उन्नत राखेल. हा जो आहे ना हा 1 मध्ये दिलेला आहे. आणि कलम 2 जे आहे, म्हणजे सॉरी अनुसूची 2 हे कलम 24 नुसार तयार झाली आहे. आणि याच्यात दिला आहे केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने स्थापन केलेल्या गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना. आणि या सुरक्षा संघटनांना आता सुरुवातीला 18ची यादी होती याच्यात, आता सरकारनं वाढवत 26 संघटना केल्या. आता लक्षात घ्या की ह्या ज्या 26 संघटना आहेत यांना काय होते, हा कायदा लागू होत नाही. इथं RTIचा अधिकारीच नसतो ना, RTI भरता येत नाही. IB आहे गुप्त वार्ता केंद्र. मंत्रिमंडळाची जी विंग आहे, अनालिसिस विंग, ठीक आहे, सो तिथं नाही आहे.
महसूल गुप्तवार्ता संचालनालय म्हणजे ठीक आहे, त्यानंतर केंद्रीय आर्थिक गुप्तवार्ता विभाग, ईडी आहे, अंमलबजावणी संचालनालय, अंमली औषधी द्रव्य नियंत्रण विभाग, ठीक आहे, हे देशाच्या गुप्तवार्ता आणि सुरक्षा संघटना आहे. सो याच्यात आरटीआय नसतो, लक्षात ठेवा. सीमा सुरक्षा बल आहे, SSB वगैरे, CRPF आहे, ठीक आहे. सो त्याच्यानंतर CISF आहे, त्यानंतर NSG आहे, ठीक आहे, आसाम रायफल आहे. सो यांना हा कायदा लागू नसतो, लक्षात ठेवा. आलं काय लक्षात? ठीक आहे. सो आता काय आहे मग मला सांगा, केंद्रीय सचिवालयाची ॲनालिसिस विंग आहे, अनुसंधान. आता इंग्लिशमध्ये वाचायचं, मराठीत काही देऊ शकतात. सो याला हा कायदा लागू होतो. यांचं म्हणणं काय, परिशिष्ट 2 मध्ये कोणतीही संस्था नाही. उड्डाण संशोधन केंद्र आहे, महसूल सतर्कता आहे, राष्ट्रीय संशोधन केंद्र अशी कोणतीही संस्था नाही. त्याच्यामुळे हे काय आहे, आपलं गैरलागू आहे. पुढे बघा, क्वेश्चन नंबर नेक्स्ट. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत खालील विधाने कोणती सत्य आहेत ते लक्षात ठेवा. ओके, आता बघा की इथं काय दिलं आहे की राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती मुख्य आयुक्त हा पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाही. अगदी बरोबर, लक्षात ठेवा. कोणताच व्यक्ती पुनर्नियुक्तीस पात्र नसतो. फॉर एक्झाम्पल पवन सर आहेत, पवन सर सध्या आयुक्त आहेत, तर यांना परत आयुक्त होता येत नाही. मुख्य आयुक्त होता येतं, पण परत आयुक्त होता येईल का? नाही. पण समजा आता सागर सर आहेत आणि हे मुख्य आयुक्त आहेत, तर यांना परत त्याच पदावर नियुक्ती नसते. आलं का लक्षात? सो हे विधान कसं आहे, अगदी बरोबर आहे. मुख्य माहिती आयुक्त त्यांच्या वयाच्या 75व्या वर्षापर्यंत कुठंच दिलं नव्हतं. सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये 2 गोष्टी घडतात. एक ऑक्टोबर 2019 पूर्वी, ठीक आहे, आणि एक आहे ऑक्टोबर 2019 नंतर. कारण की सरकारनं काय केलं होतं, याच्यावर आयोगानं प्रश्न विचारला आहे की 2019 मध्ये आरटीआय मध्ये कोणत्या सुधारणा करण्यात आल्या. लक्षात ठेवायचं, 2019 मध्ये आरटीआय मध्ये काय करण्यात आलं, सेवा शर्तीच्या संदर्भात सुधारणा करण्यात आल्या. कशा संदर्भात? सेवा शर्तीच्या संदर्भात, वेतन भत्ते वगैरे. आलं लक्षात? आता बघा 2019 पूर्वी काय सांगितलं होतं, म्हणजे मोदीजींनी याच्यावर मोठा बदल केला होता आणि लोकांनी याच्यावर आंदोलन पण केलं होतं की तुम्ही काय करू राहिले, बॉडीचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करू राहिले, अशा प्रकारचे आंदोलन झाले होते. बघा 2019 पूर्वी काय होतं की जर समजा मी आहे आणि माझी जर आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे, तर माझा कार्यकाल काय राहायचा, 5 वर्ष ते 65 वर्ष. कारण की एक लक्षात ठेवा, हे जे पद आहेत, या पदावर जे नियुक्त असणारे अधिकारी असतात ना, हे IAS दर्जाचे असतात किंवा IRS वगैरे असतात. म्हणजे त्यांना सार्वजनिक जीवनातील अनुभव असतो. आणि तुम्हाला माहिती आहे रिटायरमेंटचं वय IAS व IPS वगैरे यांचं किती असतं, यांचं असतं सर 60 वर्ष. मग तिथून त्यांना 5 वर्ष मिळाले पाहिजे, म्हणून 5 किंवा 65. सरकारनं काय केलं, आता हे जे 65 वर्ष आहे हे तर बाउंड्री तशीच ठेवली, म्हणजे एखादा व्यक्ती 65 वर्षापर्यंत काम करू शकतो, पण हे 5 काढून टाकलं. आणि इथं काय केलं माहिती आहे का, की केंद्र शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे म्हणजे जर समजा आता सध्या मोदी गव्हर्नमेंटनं जर समजा, ठीक आहे, आदेश काढला की आता याच्या पुढे काय होईल, आपले जे आयुक्त आहेत हे आयुक्त फक्त 2 महिने काम करतील, तर मग कालावधी किती झाला, 2 महिने ते 65 वर्ष. जर सरकारनं म्हटलं 8 वर्ष, तर 8 वर्ष ते 65 वर्ष. सध्या सरकारनं किती ठरवलं आहे माहिती आहे का, सध्या सरकारनं ठरवलं आहे 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. जर तुम्हाला प्रश्न आला मग सर आम्ही 3 वर्ष 65 वर्ष मानायचं की केंद्र शासनाने अधिसूचित केलेलं आणि 65 वर्ष, सो हे सरकारनं सध्या 3 वर्ष अधिसूचित केलं म्हणून हा कालावधी आहे. 2 महिने केलं असेल तर 2 महिने. आलं का लक्षात? सो अशा प्रकारे त्याच्यामुळे हे निघून गेलं. या कायद्याअंतर्गत तोंडी माहिती विचारता किंवा देता येण्याची तरतूद आहे. चुकलं असं नसतेच. क लगेच एलिमिनेट करायचं. क एलिमिनेट झाला. ब चुकीचा आहे, ब एलिमिनेट करायचा, ब एलिमिनेट करायचा, उत्तर ऑटोमॅटिक मिळतं. असं एलिमिनेशन लावायचे बरं. आणि त्रयस्थ पक्षामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो. आता एक लक्षात घ्या, काय विचारलं, कोणतं विधान सत्य आहे. आता ऑलरेडी जर तुम्हाला आयोगानं म्हटलं याला माना, तर या ठिकाणी मानावंच लागेल. अ आणि ड बरोबर. नंबर नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005 या नियमांतर्गत दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संबंधात कोणताही दावा, अर्ज किंवा इतर कारवाई दाखल करून घेण्याचा अधिकार कोणत्या न्यायालयाला आहे. तर मी ऑलरेडी तुमच्याशी बोललो, या कायद्याच्या संदर्भात कोणत्याच न्यायालयात जाता येते ना, सर्वोच्च ना, उच्च ना, जिल्हा ना, काहीच. मग वरीलपैकी कोणत्याही न्यायालयाला याच्या संदर्भात अधिकारिता प्राप्त नाही, जाताच येत नसते. पुढे, मागितलेली माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने किती वेळेत दिली पाहिजे. आता बघा लक्ष द्या, इथं तुम्हाला प्लेन विचारलं सर्वसाधारण परिस्थितीत, सो इथं 30 दिवस द्यायचं. समजा इथं 48 तास जरी असतं तर लक्षात ठेवा त्यानं काय विचारलं, मागितलेली माहिती म्हटलं, जीवित स्वातंत्र्य म्हटलं का नाही. जर जीवित स्वातंत्र्य असतं तर 48 तास, ठीक आहे, पण त्यानं काय विचारलं, नॉर्मल सर्वसाधारण परिस्थितीमध्ये किती, 30 दिवस. आलं का लक्षात? नंबर नेक्स्ट,
एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे मागितलेली माहिती दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असल्यास तर अर्ज प्राप्त त्या प्राधिकाऱ्याकडे हस्तांतरित करायचं असेल तर किती दिवसापेक्षा विलंब करता येत नाही. त्याच्यासाठी आपण जाऊ आपल्या उदाहरणाकडे. तुम्ही जी तुमच्या ग्रामसेवकाला माहिती मागितली, समजा हे ग्रामसेवकाकडे अवेलेबल नाही. तुम्ही आरटीआयचा अर्ज तर केला, पण ही माहिती ग्रामसेवकाकडे नाही, ही आहे समजा तुमच्या मंडळ अधिकाऱ्याकडे. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊ आपण. तर मग काय केलं पाहिजे माहिती आहे का? हा ग्रामसेवक हा अर्ज असं म्हणणार नाही की माझी माहिती माझ्याकडे नाही आहे बाबा, कसा काय आला, असं नाही. हा काय करेल माहिती आहे का? हा या मंडळ अधिकाऱ्याकडे हा अर्ज 5 दिवसाच्या आत पाठवून देईल. म्हणजे लक्षात ठेवा, ज्या दिवशी अर्ज प्राप्त झाला असेल त्या दिवसाच्या 5 दिवसाच्या आत काय करायला लागते, दुसऱ्या प्राधिकरणाकडे जर माहिती असेल अवेलेबल, ज्याचा अर्ज याच्याकडे आला पण माहिती याच्याकडे नाही, दुसऱ्या प्राधिकरणाकडे आहे, तर त्यानं जे ट्रान्सफर आहे ते किती दिवसात केलं पाहिजे? 5 दिवसात केलं पाहिजे. आलं लक्षात? चलो, सो मग लक्षात ठेवा, याचं उत्तर काय आलं पाहिजे? 5 दिवस. कळलं? चलो. हां, हे जे प्रश्न असतात, मी म्हटलं ना काही प्रश्न असतात ते कोणाच्या बापालाही येत नाही, तर हे त्याचे आहेत. पण लक्षात घ्या, आपण काय केलं आहे बऱ्याच प्रमाणात, ठीक आहे, हा पोर्शन आपल्या नोट्समध्ये कव्हर अप केला आहे की नॉर्मली हे लक्षात राहत नसतं. पण लक्षात घ्या की जर समजा असे प्रश्न आले तर या प्रश्नांना कसं टॅकल करायचं. नॉर्मली मी तुम्हाला आधी सांगितलं हे प्रश्न मार्क्स देणारे नसतात, मग इथं लागला तर तुक्का लागू शकतो. ओके, बघा, खालीलपैकी कोणत्या एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकाराचा अर्थ इंटरप्रेट आणि हायलाइटेड केला आहे? आता ऍक्च्युअल मध्ये सगळ्याच केसमध्ये केला आहे, पण हे स्वरूपसिंह नाईक आहे ना, याच्यामध्ये काय सांगितलं होतं? त्रयस्थ पक्ष संदर्भातली केस होती. पीपल्स युनियन अँड सिव्हिल लिबर्टीज अँड अदर्स मध्ये काय सांगितलं होतं की जो तुमचा माहितीचा अधिकार आहे हा तुमचा मानवी अधिकार आहे, त्याच्यामुळे हा 19(1) मध्ये येतो. म्हणजे जे अनुच्छेद आहे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं 19(1) त्याच्यामध्ये येतो, मानवी हक्काचा दर्जा आहे असं या केसमध्ये म्हटलं होतं. अरविंद कुमार शर्मा आणि चीफ व्हिजिलन्स कमिशन यामध्ये काय केलं होतं? त्यांची तत्व ठरवण्यात आली होती. आणि ही जी आहे द्वारका प्रसाद जैन वर्सेस, ठीक आहे, वैशाली कच्छवाहा, याला काय केलं होतं? याला अधोरेखित केलं होतं, इंटरप्रिट केलं होतं माहिती अधिकार म्हणजे नेमकं काय, आणि त्याच्या प्रकारे त्याला हायलाइट पण केलं होतं. लक्षात? चलो, नंबर नेक्स्ट. हा दुसरा प्रश्न, ठीक आहे. काय प्रश्न विचारला? माहिती अधिकार तसेच पर्यावरणाचे आणि मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी असलेला सामाजिक सहभाग अधिकार हे संविधानाच्या अनुच्छेद 21 मध्ये समाविष्ट आहे, असं कधी सांगितलं होतं? ठीक आहे. आता बघा, लक्ष द्या, म्हणजे तुमचा जो माहितीचा अधिकार आहे तसंच तुम्हाला जो पर्यावरण, स्वच्छ पर्यावरणाचा आणि मानवी आरोग्याचं रक्षण करण्याचा अधिकार कुठं आहे असं जर विचारलं, आता एक लक्षात ठेवा, हे SP गुप्ता केस आहे. त्यानंतर रिसर्च फाउंडेशन अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी नॅचरल रिसोर्सेस. सो ही जी केस आहे ना, या केसमध्ये काय केलं होतं? याला चांगल्या प्रकारे अधिकाराचा दर्जा दिला होता. कलम 21 अंतर्गत आहे असं इथं टेक्नॉलॉजीमध्ये सांगितलं होतं या केसमध्ये. ओके, हे लक्षात असू द्या. नंबर नेक्स्ट. पीपल लिबर्टीज बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी बोललोच. सर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकाराचा, हे बघा तोच प्रश्न आहे ना 13चा, हा तो जरा वेगळ्या अर्थाने विचारला. सर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकाराचा अर्थ सांगितला, इंटरप्रिट केला आणि असा निकाल दिला की संविधानातील कोणत्या आर्टिकल मध्ये ते आहे. तर लक्षात ठेवा, संविधानातलं जे कलम 19(1) आहे त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार आहे. पण लक्षात ठेवा, माहिती अधिकार हा तुमचा फंडामेंटल राईट्स नाही, हा तुमचा संविधानिक अधिकार नाही, तर तो तुमचा वैधानिक अधिकार आहे, कारण की तो कायद्यानुसार प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. मग सर तुम्ही कसं म्हणता की 19(1) मध्ये आहे बाबा, पण हिडन मिनिंग नाही, स्पष्ट दिला आहे का? नाही. नंतर हा प्रश्न बघा पुढचा, काय म्हणतो? माहिती अधिकार अधिनियम 2005 असा आहे आणि असे अधिकार प्रदान करतो. बघा, असा आहे आणि असे अधिकार प्रदान करतो. मला सांगा, मूलभूत अधिकार प्रदान करतो का? नाही. मूलभूत अधिकार कधी असतात? जर तो संविधानाच्या भाग 3 मध्ये असता तर. कॉमन लॉ अधिकार, ठीक आहे. आता कॉमन लॉ अधिकार जो असतो ना, ऍक्च्युली कॉमन लॉ असतो, ठीक आहे, आणि त्या ठिकाणी वहिवाटीचा हक्क वगैरे देण्यासंदर्भात तो असतो. नंबर नेक्स्ट. कायद्याने ठरवलेले शुद्ध आणि सामान्य अधिकार, ठीक आहे, आणि त्याच्यापेक्षा सर्वात बेस्ट गुप्ततेचा अधिकार, याचं रक्षण करण्याचा कायदा. अगदी बरोबर, कारण की या कायद्याचं कलम 8 आहे, कलम 9 आहे, त्यानंतर कलम 24 आहे. हे काय करतं? बरीचशी माहिती गुप्त ठेवण्याच्या संदर्भात पण कार्य करतं. तुम्ही आधी बघितलं होतं की जो ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आहे आणि RTI ऍक्ट आहे, हे दोन्ही काय आहे? देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात बनलेले कायदे आहेत. त्याच्यामुळे पर्टिक्युलर उत्तर हे असेल. आलं लक्षात? म्हणजे आयोग काय करतं मी का तेच ते प्रश्न जरा फिरून फिरून विचारतं. म्हणजे काय करतं, मी त्याला नेहमी म्हणत असतो
की रिश्ता वही सोच नाही. बस प्रश्न तोच असतो, फक्त थोड्याशा वेगळ्या अँगलनं. पुढे बघा, उच्च न्यायालयाचे, बघा लक्षात, उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या कक्षेत येत नाही. आता लक्षात ठेवा. मला एक सांगा, हा जर कायदा याच्या कक्षेत आला नसता, म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय जर याच्या कक्षेत आलं नसतं, तर खरंच सांगा तिथं त्या ठिकाणी सक्षम प्राधिकारी नियुक्त केले असते का? आता फॉर एक्झाम्पल समजा SSB ला लागू नाही, तर SSBचा सक्षम प्राधिकारी नाहीच आहे. पण आता तिथं काय आहे, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात, कारण की त्या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी हा कायदा लागू आहे, म्हणून तर निवडून राहिला ना. पण तुमच्या घरी पंगत आहे, तुमच्या घरी लग्न आहे, म्हणूनच पत्रिका छापून राहिले ना. ठीक आहे. सो म्हणून आपण सक्षम प्राधिकारी तिथं काय केले, नियुक्त केले. आलं का लक्षात? सो हे लक्षात ठेवा. हे विधान काय चुकीचं. पण एक लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या सगळ्या गोष्टी RTI अंतर्गत देता येतात का? नाही. काही प्रमाणात देता येतात, काही प्रमाणात नाकारताही येतात. पुढे बघा. ओके, त्याच्या आधी एक अनाउन्समेंट बघा, लक्ष द्या की RTIच्या संदर्भात मी जसं सांगितलं की ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ही तुम्ही प्ले स्टोरवर आपला ॲप आहे, तिथं डाउनलोड करून घेऊ शकता त्या ॲपवरून, आणि माझी जो कोर्स आहे तो काय करू शकता, परचेस करू शकता. त्यानंतर माझा पंचायत राजचा कोर्स आहे. ठीक आहे. आणि या कोर्समध्ये काय करू शकता तुम्ही, पूर्ण पंचायत राज हे आता पूर्ण कोर्सेस रेकॉर्ड झाले आहेत आणि नवीन अपडेटेशन शिवाय सह, आणि त्याच्यात काय आहे, मी ॲनालिसिस पण चांगल्या प्रकारे घेतलंच आहे. त्यानंतर माझा हा भूगोलाचा कोर्स आहे. ठीक आहे. या भूगोलाच्या कोर्स अंतर्गत तुम्ही काय करू शकता, महाराष्ट्र भारत जो मेन्सला आणि प्रिलिम्सला पोर्शन आहे तो 100% कव्हर केला आहे. त्यानंतर आपली टेस्ट सिरीज चालते 2023ची. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, या टेस्ट सिरीज अंतर्गत तुमचे 11 पेपर ही भाषेचे आणि 10 पेपर सामान्य अध्ययनचे अशी टेस्ट सिरीज तुमच्यासाठी लॉन्च केली आहे नवीन पॅटर्ननुसार. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपला कोर्स अपडेट केला आहे, तर तुम्ही काय करू शकता, ॲपमध्ये जाऊन इथं न्यूली अपडेट कोर्स आहे, इथं माझे सर्व लेक्चर तुम्ही बघू शकता. ओके, चलो. आणि मेन्सच्या संदर्भात जर पूर्ण गाईडन्स पाहिजे असेल तर हा कोर्स आपण फक्त कंबाईन मेन्सच्या दृष्टीने या ठिकाणी बनवलेला आहे. हा तुम्ही ॲपवर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. चलो, नंबर नेक्स्ट. आता पुढचा प्रश्न आहे की जनमाहितीच्या अधिकाऱ्याविरुद्ध, म्हणजे जो तुमचा जनमाहिती अधिकारी आहे याच्या विरुद्ध तुम्ही कधी शास्ती लावल्या जाऊ शकते, म्हणजे त्या आयोग यांच्या विरुद्ध शास्ती कधी करू शकते. आधीचे प्रश्न विचारले आहे. ठीक आहे. रिश्ता वही सोच नाही. असद्भावनेनं म्हणजे चुकीच्या पद्धतीनं माहितीची मागणी नाकारणे, अगदी बरोबर. जाणून बुजून चुकीची आणि अपूर्ण दिशाभूल माहिती दिली तर बरोबर आहे, तरीही शास्ती लागते. आणि मागणीचा विषय असेल आणि ती माहिती नष्ट केली असेल तर या सर्व कारणासाठी त्याच्यावर शास्ती लादल्या जाऊ शकते, जी किती असते, प्रतिदिन 250 रुपये आणि जास्तीत जास्त म्हणजे 250 रुपये आणि जास्तीत जास्त 25,000 इतका तो काय असू शकतो, दंड असू शकतो. नंबर नेक्स्ट. भारतीय नागरिकास माहिती अधिकार नियम 2005 मध्ये शासकीय प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची वैयक्तिक माहिती दिली जाऊ शकत नाही. मला एक सांगा, समजा आता तहसीलदार आहे, तहसीलदाराला तुम्ही त्याची पर्सनल माहिती विचारू शकता का, तुमची सासरवाडी कोणती, ठीक आहे, तुमचं याच्या आधी किती लव्ह अफेअर होते, असं विचारू शकता का? नाही विचारू शकत. मग लक्षात ठेवायचं, हे विधान कसं आहे, हे विधान बरोबर आहे. अशी वैयक्तिक माहिती तुम्ही विचारू शकतच नाही. ओके, हे सांगू शकत नाही का? सांगू शकत नाही म्हणजे काय, आज पाऊस येईल का, मग हवामान खातं काय म्हणते, सांगू शकत नाही. बाबा कायद्यात दिला आहे, एक तर बरोबर आहे सांग, नाही तर चुकीचं आहे सांग. सांगू शकत नाही. रिजनिंगचा थोडी क्वेश्चन आहे तो, की या माहितीवरून अर्ज म्हणजे हा ब चा पती आहे का, सांगू शकत नाही. माहिती अपुरी आहे असं म्हणू शकता का? नाही. कळलं? पुढे. माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये विभाजनीय माहिती ही सूट दिलेल्या माहितीतून विभाजन करून देता येते. अगदी बरोबर. 3 प्रकारच्या माहिती असते. एक माहिती जी देण्याजोगी असते, तुम्ही देऊ शकता. एक माहिती जी नाकारण्याजोगी असते आणि एक तिसरा प्रकार असतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगतो. समजा तुम्ही माहितीच्या अधिकारासाठी अर्ज भरला आणि तुम्ही मागितली ही माहिती की बाबा मला काय कर, माहिती अधिकार कायद्याचं जे आहे ना, हे पेज क्रमांक एवढं दे, जे कोणतं असेल XYZ, समजा 12 क्रमांकाचं पेज मला पाहिजे आहे, असं तुम्ही माहिती अधिकाराचा अर्ज भरला. आणि कोण्यातरी कायद्यात काय सांगितलं आहे की याच्यातला जे हे कलम 28 आहे हे समजा तुम्हाला देता येत नाही असं सांगितलं आहे. तर मग हा कायदा काय म्हणतो माहिती आहे का, या कायद्याचं कलम 10 असं म्हणतं. हे बघ, माहिती अधिकार कायद्यात जर सांगितलं असेल की अर्धी माहिती देता येते आणि अर्धी देता येत नाही, तर काय कर, जेवढी देता येत नाही तेवढी वगळून टाक आणि बाकीची माहिती सर्वच्या सर्व देऊन दे. याला काय म्हणतात, विभाजन. ठीक आहे, किंवा सेव्हरेबिलिटी म्हणतात. अर्धी जेवढी माहिती देता येत तेवढी द्या आणि जेवढी नाकारता येत तेवढी नाकारावी. सो याला पृथक्करणी येतात. पृथक्करण म्हणजे वेगवेगळं करणे. ओके, चलो पुढे. नंबर नेक्स्ट.
सो हे काय आहे तर विभाजन माहितीतून योग्य वेगळी करता येते का? हो, बरोबर आहे, करता येते. नंबर नेक्स्ट आणि 50वा प्रश्न काय, एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे जर अर्ज प्राप्त झाला असेल तो अर्जाचं हस्तांतरण करायचं असेल किती दिवसात केलं पाहिजे? 5 दिवसात हस्तांतरण केलं पाहिजे. सो विद्यार्थी मित्रांनो, या सेगमेंटमध्ये आपण काय केलं की जे पुढील 25 प्रश्न आहे याचं सविस्तर ॲनालिसिस तुम्ही बघितलं असेल. लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.